हॅलो हॅलो. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अंपायर सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. बोल. चला सामना सुरू करून घ्या. मुख्य अंपायर दोन्ही अंपायर तिथं उपस्थित आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजचं नाव कळवा. अक्षय. गणेश हाडोळे स्ट्राईक वरती होता. तिथं एक धाव इथं घेताना पायलट चिकी सिंगल मैदानाच्या आत घेताना पायलट पहिल्या चेंडूवरती अक्षय संघनायक त्याच्या विरोधात संघनायकच फलंदाजी करत होता. गणेश आणि अक्षय एकमेकाच्या विरोधात इथे टॉस करण्यासाठी देखील आले होते आणि मैदानाच्या देखील दिशेने ते पहिल्या चेंडूचा सामना इथे गणेश यादवळे करत होता. पहिल्या चेंडूवरती सिंगल प्राप्त होताना पाहायला भेटत. अकाउंट ओपन होताना पाहिलं 4 षटकाचा सामना आहे आणि 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाचा. पाहूया किती धावाच्या आत थांबण्याचा प्रयत्न असणार हे फलटण संघाचा. RSP माही 11 फलटण संघ मैदानाच्या आत खेळताना पाहायला भेटतोय. पहिला चेंडू हाताळतोय. दुसरा चेंडू इथे टाकण्यासाठी सज्ज होतोय तो अक्षय. आविष्कार दातेच्या बॅटमधनं इथे समोरच्या दिशेने खेळलेला फटका सुरेख. पंचांचा इशारा येतोय. या इनिंग मधला येतोय पहिला षटकार आविष्कार दातेच्या बॅटमधनं. बॉर्डर लाईनच्या पार इथं फेकून दिला होता चेंडू. सर्व बॅटने खेळला होता. अगदी या ग्राउंडवरती जर तुम्हाला खेळायचं तर व्ही झोन मध्ये जास्त फटके खेळावे लागेल, कारण की आडवे तिडवे जर तुम्ही फटके इथं खेळत बसले तर चेंडू आणि बॉलचा आणि बॅटचा इथे संपर्क होऊ शकणार नाही. त्याच पद्धतीने इथे फटकेबाजी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत तो आविष्कार दाते. स्वेर मारा होताना पाहायला भेटत. वाईट चेंडू मैदानाच्या इथे एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला भेटतात. बढती लागताना पाहायला भेटते. 8 धाव फलकावरती. स्कोर कार्ड एकेरी दोहरीने आणि षटकारीने इथं वाढताना पाहायला भेटत. याच्यानंतरच आपलं मॅच आहे. शमशुद्दीन शेख कुठेही जाऊ नका. जो याच्यातून पराभूत होईल तो टायगर बॉय चिखली या संघाकडनं खेळताना पाहायला भेटणार आहे. या पूल मधले अजून देखील 2 मॅच बाकी आहेत. परत एकदा पुढे टाकला होता चेंडू. ऑफसाईडला स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू येतो डॉट. इथे पॉईंटच्या दिशेने फटकेबाजी इथे फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि फ्लायटेड डिलिव्हरी होती. इथे चेंज ऑफ पेस या खेळाडूकडनं पाहायला भेटलं. काल वारजेला देखील हा खेळाडू खेळताना पाहायला भेटले होते सर्वजण फलटणचे. ओबिगेट परत एकदा पण चेंडू इथे जाणार. डिक्लेअर झोन मध्ये अंपायरचा इशारा येतोय. D1 डिक्लेअर झोन मध्ये एक धाव इथे भेटताना पाहायला भेटते. धाव संख्या 9 धाव फलकावरती. आविष्कार दाते हे देखील खेळवरने स्थलांतर झालं भोसरी परिसरामध्ये आणि पिंपरी चिंचवडचा रहिवासी हा देखील झालेला आहे. यावर्षी आविष्कार दातेला आपण पाहिलं असेल पिंपरी चिंचवडकडनं खेळताना. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग देखील हा खेळाडू खेळला आहे. आपण पहिले या खेळाडूला पाहिलं असेल खेळ या संघाकडनं खेळताना. पण सध्याला हा स्थानिक
पिंपरी चिंचवडकर झालेलं आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या संघापासून तुम्ही संघातकडनं हे वारंवार आपल्याला मैदानावरती पाहायला भेटतोय. आज देखील मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाकडनं खेळताना पाहायला भेटतोय. गणेश आडोळे यांचा संघ, राजेश आडोळे यांचा संघ, दोन बंधू इथे प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत आणि यंग खेळाडूंना देखील संधी देतात. हो, परत विकेट केला साईडला. इथे खेळाडू अवेलेबल नाही, गॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. आविष्कार दातेच्या बाट बंद येतोय. चौकार, 4 धावा. 13 धावा धाव फलकावरती. डावखोर फलंदाज पूर्णपणे पॉवर प्लेचा फायदा उचलताना पाहिलं. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू तैनात केलेले आहेत. 2 खेळाडू बाहेर आहेत, पण इथे कॅप शोधण्यात यशस्वी ठरतोय. तो कॅप मध्ये फटके खेळताना पाहायला भेटतो तो आविष्कार दाते. आविष्कार हो, प्रवेदा काव कोणाच्या क्षेत्रामध्ये फटका खेळ डीप मध्ये संदेश अवेलेबल आहे. तोपर्यंत इथे एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतोय. षटक संपले ते एका षटकावर धाव फलकावरती धाव संख्या झाली ती 14 धावा. 14 धावा. काल इथे 36 धावा बनत नव्हते, 30 धावा बनत होते, पण आज जर पाहिलं गेलं तर पहिल्या मॅच मध्ये 50 धावा चेस झाले. दुसऱ्या मॅच मध्ये देखील इथे 44 धावा बनले होते. अशीच इथं आज धाव संख्या जास्त बनताना पाहायला भेटते. 4 षटकामध्ये 5 षटकामध्ये. काल 6 षटकामध्ये 36 धावा देखील चेस होत नव्हते, पण आज 5 षटकामध्ये 50 धावा देखील चेस होताना पाहायला भेटते. जशी टुर्नामेंट पुढे चालली तसंच हे देखील विकेट आपला रंग बदलताना पाहायला भेटते. कारण गोलंदाजाला पहिलं मदत होत होती, पण सध्याला दोघांना देखील मदत आहे या विकेटवरती असं पाहायला भेटतो आजचा खेळ पाहून. गोलंदाजी मार्कवरती राहुल, मागचा मॅचचा हिरो, ऑलराऊंडर, फलटणचा कोहिनूर हिरा मैदानाच्या आत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. हो, परत एकदा ऑन साइड मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथं अंपायरचा कॉल येतोय. व्हाईट बॉल आहे. DRS चा इथं वापर करताना पाहायला भेटत. अंपायरचा इशारा येतोय. थर्ड अंपायरकडे टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे वापर करताना पाहायला भेटतोय. पाहूया थर्ड अंपायर काय डिसिजन देणार आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, बाकड्यावर कोणी बसायचं नाहीये. समोरच्या पवेलियन मध्ये येऊन बसायचे. प्रेक्षक कृपया सहकार्य करा. रिव्ह्यू अँड सक्सेसफुल. व्हाईट बॉल आहे. इथं DRS चा वापर केला होता. फलंदाजी फिल्डिंग करणाऱ्या संघाने DRS चा वापर केला होता. रिव्ह्यू अँड सक्सेसफुल. व्हाईट बॉल आहे. आता पाहूया आपण परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो तो राहुल. परत एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अगदी बुद्धीमध्ये टाकलेला होता चेंडू. इथं वेगाने स्टेअर केला ऑन साइडला. तिथं खेळाडू अक्षय अवेलेबल होता. तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटतो. खेळाडू इथं चांगले सजवलेले आहेत. राहुल देखील आपल्याला पाहिलं असं डॉनच्या संघामध्ये खेळताना अनेक वेळा, आणि राहुलची देखील कामगिरी सुंदर आहे. खराडी चषकमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. देवगावच्या चषकामध्ये, परत पिंपरी करंडकमध्ये देखील हा खेळाडू चमकताना पाहायला भेटला होता. तोच खेळाडू मैदानाच्या आत परत एकदा फलटण या संघाकडनं खेळताना पाहायला भेटतोय. परत एकदा उंच उडी घेऊन मैदानाच्या आत कंदाचा वापर करताना गुडलेनवरनं वेगाने चेंडू हिथं फेकताना पाहायला भेटतोय. ST रक्षाचा वेध घेतोय. चेंडू येतो डॉट. गणेश स्ट्राइक वरती आहे. विकेट. चेंडू कॅप मध्ये चाललाय. फ्लॅटेड अँड फेवरेस फटका खेळतोय पाहायला भेटतोय. गणेश हाडोच्या पाठमधनं येतोय. आडव्या पाठमधनं षटकार. 6 धावा. पूर्णपणे उंचीचा वापर करताना पाहायला भेटतो. चेस पासून इथं फटका सजवलेला आहे. ऑन साइडला कॅप इथं भेटताना पाहायला भेटतोय. 2 खेळाडूंच्या मदतून फ्लायटेड फटका खेळताना पाहायला भेटतो. फेक आणि इथं चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. 6 धावाच्या साह्याने 22 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत एकही फलंदाज बाद झालेला नाहीये.
हो परत एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न अक्षय थोडासा लांब डीप मध्ये इथं खेळाडू आहे तोपर्यंत एक धाव इथे घेताना पाहायला भेटतो दुसऱ्याचा कॉल दिला होता पण संदेश चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत इथं एक धाव घेताना पाहायला भेटतोय एका धावाच्या साह्याने स्कोर कार्ड वरती भर पालताना पाहायला भेटते 23 धावा धाव फलकावरती 23 रन नो लॉस ऑफ द विकेट आफ्टर 1.4 ओव्हर्स विकेट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चीक दबा करंदम षटकार 6 धावा काय फटकेबाजी करतो बैलाच्या आत ऑन साइडला बॅटचा स्विंग बघा चेंडू जसंच बॅटीला इथं संपर्क झाला आला तसा चेंडू हवाई यात्रा करत सीमारेषा पार जाताना पाहिला चला जुना चेंडू फेका दुसरा षटक चालू आहे का दुसरा असेल तर नवीन द्या मग चारोच आहे का ओके जुना एकोणतीस धावा धाव फलकावरती ओहो परत एकदा चूक मारा मैदानाच्या आत इथं यॉर्कर चेंडू टाकण्यात यशस्वी झाला चेंडू येतो डॉट 2 षटकानंतर धाव फलकावरती धाव संघासाठी 29 धावा शेवटचे 2 षटक पाहूया कशी फलंदाजी करतात हे 2 बॅटर गोलंदाज थांबवणार का हे देखील प्रश्न असणार आहे ओम गोलंदाजी मार्क वरती राहुलच्या विरोधात देखील प्रचंड 2 मोठे हल्ले झालेले आहेत 2 षटकार इथं विरोधात आलेत एक गणेशने मारला होता त्याच्यानंतर एक आविष्कार दातेच्या बॅटमधून आला होता पण आता जर पाहिलं गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केले होते पण ओम वरती जबाबदारी असणार हे रणगती कुठे थांबवण्याची जर ही रणगती थांबली नाही विकेट जर या ओव्हरमध्ये आला नाही तर नक्कीच मंगलमूर्ती इन्फ्रा हा संघ हे 7च्या जवळ जाऊ शकतो 50 ते 60च्या दरम्यान हा संघ जाऊ शकतो 4 षटकामध्ये कारण की 2 ओव्हरमध्ये 29 झालेत पण पुढच्या 2 ओव्हरमध्ये इथे किती धावाच्या आत थांबवतोय ओम हो पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न इथं विकेट किपरने थोडस लेट केलं होतं पण इथे अंपायरचा कॉल येतोय स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये थर्ड अंपायर कडे जाणार आहे डिसिजन मला वाटतं गणेशने पहिलीच जागा सोडलेली आहे तरी देखील थर्ड अंपायर कडे निर्णय सोपवलेला आहे थर्ड अंपायर काय डिसिजन घेणार आहे आउट दिलाय का चला असं पण ओयूटी गणेश शादोळे बाहेरच आहेत त्यामुळे फलंदाज होतो बाद धक्का क्रमांक लागतो तो पहिला गणेशला माहित होतं की आपली जागा आपण पहिलेच सोडलेली आहे तोपर्यंत विकेट किपरला केलेली इथं स्टंपिंग आणि गणेशच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथे धक्का लागतो तो मंगलमूर्ती इन्फला पहिला तो न्यू बॅटर मैदानाच्या आत फलंदाज 12th मॅन इथं पाठवून द्या मंगलमूर्ती इन्फ्रा 12th मॅन चला दोन्ही टीमचे 12th मॅन पाठवून द्या दोन्ही टीमचे फिरोज पटेल आहे फिरोज पटेल चला फिरोज पटेल ना फलंदाज फिरोज पटेल का ओके 12th मॅन पाठवून द्या चला चला लवकर चला बॉल थांबवून नाही ते नाही ते थांबवून परत काढलं नाही की त्याला हो परत एकदा इथं कटचा वापर करताना पाहिजे कटरचा वापर होताना पाहायला भेटेल पाडल्यानंतर चेंडू बाहेर निघताना पाहायला भेटेल चेंडू येतो डॉट इथं रणगती थांबलेली आहे असं इथं विचार चालतो सर्व प्रेक्षकांचा की ओम इथं रणगती थांबू शकतो आणि ओम आतापर्यंत तेच काम करतोय सध्याला हो विकेट वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली चेंडू जातोय डीप मिड विकेटला सीमारेषा पार फिरोज पटेलच्या बॅटमधून येतोय हा षटकार 6 धावा अगदी फ्लायटेड दिली होती स्लो चेंडू टाकला होता बॅकफुट वरती जाऊन पुन्हा वाट पाहत होता आणि वाट धावताना देखील पाहायला भेटतोय इथे फिरोज पटेल काय फटका खेळला होता अगदी हो वेगाने 50 वेगाने टाकलेला होता अगदी शोल्डरचा वापर करताना पाहायला भेटतोय पण त्याला देखील स्टेअर करताना पाहायला भेटतोय मनगटचा जो वापर इथं फलंदाजाकडनं होताना पाहायला भेटतोय इथे एका धावाने स्कोर कार्ड वरती बलती लागताना पाहायला भेटतो 36 धावा धावफलकावरती 2.4 चा आतापर्यंत खेळ समाप्त झालेला आहे आणखी 8 चेंडू आहेत
म्हणतो ऑस्ट्रेलियाचा ते नाही माहिती मला. यांना माहिती असेल होय दादा. हो पुढे मला थोडस कुडलींवरनं जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण इथे DRSचा वापर कोणी केलाय अंपायर्स कॉल आहे का फलंदाजी करणारा व्हाईटचा. हो आताच्या काळातले विचारा आम्हाला. अच्छा तो वय डेव्हिड लाल मिशावाला. हा माहिती ऑस्ट्रेलियाचा माहिती मी लहान होतो 90च्या काळात. 36 धावा धाव फलकावरती. लाल मिशावाला ना. लाल मिशा होत्या त्याला. 90च्या काळात मिशावाला रे. अरे लाल मिशावाला नाही का तो बॉलिंग टाकायचा होता तो ऑस्ट्रेलियाचा. फेल डिलिव्हरी. होता. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेले आहे दोन्ही टीमचे रिव्ह्यू इथे दोन्ही टीमने रिव्ह्यू गमावलेले आहेत त्यामुळे आता दोन्ही टीम आता या इनिंग मध्ये तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे. चेंडू येतो डॉट इथं चेंडू आतनं बाहेर जाताना पाहायला भेटतो आणि शहानिशा करूनच इथं थर्ड अंपायरने डिसिजन दिले फेअर डिलिव्हरी. परत एकदा ओम हो परत एकदा स्वर मारा होताना पाहायला भेटतो. यंदा इथं अंपायरचा देखील इशारा येतोय. चेंडू वाईट आहे. एका धावाने स्कोर कार्ड वाढताना पाहायला भेटतो 37 धावा धाव फलकावरती. विकेट केला परत एकदा ऑन साइडला फटका खेळलाय. खेळाडू तिथे आहे फलंदाज होते बाद. आत पकडला तिने बॉल काय रिव्ह्यू येते तो पलीकडे गेलाच नाही. बाहेर नाही गेला तो. नाही दिसला नाही गेला तो बाहेर. ठीक आहे ना मग तेच म्हणतो रिव्ह्यू घेऊ दे ना. तो काय विशाल बडे मैदानाच्या आत याच खेळाडूने मेडन टाकले होते मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी मार्क वरती लल्लन हो परत एकदा बिघड करण्याचा प्रयत्न डीप मध्ये खेळाडू आहे अभिजित फासी तिथं हो परत एकदा इथे कॉल चुकीचा. यस नो यस मध्ये इथे फिरोज पटेलची खेळी समाप्त होताना पाहायला भेटते. कोण विशाल का फिरोज विशाल होते बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागतो तो तिसरा. औषध पिले रे. हॅलो हो परत एकदा थोडस कोसळताना पाहायला भेटतो गोलंदाज पण इथं मला वाटतं दुखापतग्रस्त झालेलं नाहीये. परत एकदा पडल्यानंतर परत एकदा आपला टाच घेताना पाहायला भेटतोय. व्हाईट बॉल आहे का व्हाईट चेंडू. चला DRS संपले दोन्ही टीमचे त्यामुळे चला सामना सुरू करून घ्या लगेच.
हो परत एकदा ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न उशीर घेणार पाहिजे. परत एकदा कॉल चुकीचा आहे. कोणाला देखील बाद होताना पाहिलं होतं रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथे रणगती थांबलेली अभिजित या गोलंदाजाने आतापर्यंत केलेली चांगली गोलंदाजी. रोहित फिरोज पटेलला इथे स्ट्राईक वरती आणण्याचं काम आहे. चला फलंदाज घाई करायची लगेच यायच्यात आणि फलंदाज जे आऊट झालेत तुम्हाला देखील विनंती आपण लवकर जावं बाहेर. परत एकदा विकेट केला. चेंडू हवेत. संदेश कडनं झालेली चुकी. फिरोज पटेलला परत एकदा जीवनदान. इथं कॅच ड्रॉप होताना पाहायला भेटेल. 2 अंकीने ते स्कोर कार्ड वाढताना पाहायला भेटेल. 40 धावा धाव फलका होती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. हो परत एकदा औषधी घरावर चेंडू अगदी मला वाटतं शरीर मारा होताना पाहायला भेटतो. चेंडू होतो डॉट. शेवटचे 2 चेंडू पाहूया. 2 चेंडूवरती किती धावा बनवत आहे मंगलमूर्ती इन्फ्रा हा संघ. हो परत एकदा फ्लॅटेड दिली होती. स्वर मारा होताना पाहायला चेंडू येतो. वाईट संपर्क इथे करणं गरजेचे आहे. जर पाहायला गेलं तर फिरोज पटेलला मोठं फटकं मारणं गरजेचं आहे. का की या ओव्हरमध्ये इथं रणगती थांबलेले. जे पहिल्या ओव्हरपासून सुरुवात झाली होती स्टार्टअप केलं होतं तर त्याच्यानंतर इथे अभिजितने केलेली सुंदर गोलंदाजी. परत एकदा फ्लॅटेड डिलिव्हरी होती. इथं बॅकअपला होता. बॅकअप करणं गरजेचं आहे नाही तर तुमचं देखील बॅकअप होऊ शकतो. परत एकदा फिकी भरकटताना पाहायला भेटत. तिसऱ्याचा कॉल दिला होता पण इथे तिसरा कॉल इथे घेतला नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झाला बाद. 2 धावा इथे पूर्ण करणं पाहायला भेटतो. त्रेचाळीस धावा धाव फलकावरती. फिरोज पटेल हो परत एकदा उसळी घराला चेंडू. इथे या ओव्हरमध्ये मला वाटतं 4 रनआउट झालेले आहेत. फलंदाज होतोय फिरोज पटेल देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाने पहिल्या इनिंग मध्ये 43 धावा बनवलेत. 44 धावांचा पाठला करताना इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे तो माही 11 RSP फलटण हा संघ. पाहूया 44 धावांचा पाठला कसं करणार. आपण राहुलची बॅटिंग पाहणार. त्याच्यानंतर निखिल बांगेचे देखील आपण बॅटिंग पाहणार आहोत. फलटण या परिसरामधले सर्व खेळाडू इन ऍक्शन मध्ये दिसतील बॅटिंग करताना.
वाईड बॉल. किरण सर आपल्या मागे जे प्रेक्षक बसलेत ना त्यांना थोडी विनंती करून. किरण सर वाईड बॉल वाईड बॉल. फलंदाज टीमला एक विनंती. आपला 12वा खेळाडू ना माईक संपर्क झाला. 12वा खेळाडू पटकन या जरा. फलंदाज सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. मात्र एक धाव निश्चित. अष्टपैलू खेळाडू अनिल चव्हाण यांचं देखील हार्दिक स्वागत. उंच उंटलेला फटका मात्र षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी राहुल या खेळाडूकडून आपल्या संघासाठी. 44 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा जोरात मारला फटका. मित्र
एक धाव निश्चित. उंच उलटवलेला पुन्हा एकदा फटका आणि हा षटकार. बाहेरच्या प्रेक्षकांना विनंती आहे, सामने आपल्यासाठी चालू आहेत, थोडं सहकार्य करा. सामन्यास विलंब होणार नाही याची नोंद घ्या. पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका, मात्र या ठिकाणी गचा क्षेत्ररक्षण व्हावं लागतं, परंतु या ठिकाणी या गचा क्षेत्ररक्षणावर चौवेचाळीस धावांचा पाठला करताना मैदानाच्या आत 1.2 इथं आतापर्यंत खेळ समाप्त झालेले. 20 धावा धाव फलकावरती, 3 चेंडू हाताळत गोलंदाजांनी. खोलवर पद्धतीने ऑफ साईडला इथे खेळता पाहिलं. परत एकदा इथे कॉल चुकीचा झालेला आहे. फलंदाज राऊंडच्या स्वरूपामध्ये होते बाद. फलंदाज इथे होताना पाहायला भेटतो बाद. चौपलिंग करण्यासाठी आला होता फलंदाज महेश. त्याच्या जागेवरती जर पाहायला गेलं तर 4 चेंडू झालेत. अभि बांगे, मॅन फ्रॉम इंदापूरचा खेळाडू, मागच्या मॅचचा हिरो, 2 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना घेतला मिड विकेटला, काव कॉर्नरला षटकार आणि आपल्या संघाला इथं पहिल्या मॅच मध्ये विजय करून दिला होता. हाच फलंदाज मैदानाच्या आधी स्ट्राईक वरती आहे. अजूनही जिंकण्यासाठी 14 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. चला घाई करायची, अजून देखील पहिल्या पोल मधले 2 मॅच आहेत, त्यामुळे घाई करा. दुसरं पोल अजून देखील खेळायचे आपल्याला. डी ग्रुप. ओहो, परत एकदा ती वेगानं मारा करताना पाहायला भेटतोय. इथे डिक्लेअर झोन मध्ये मला वाटतं 1 धाव इथं भेटायला पाहिजे. व्हाईट +1 बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि त्याचबरोबर सोयर मारा व्हाईट +1 असं प्राप्त होताना पाहायला भेटतो. 22 धावा धाव फलकावरती. अजून देखील 14 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे सज्ज होताना पाहायला भेटतो तो अनुज. विदर्भाचा गोलंदाज आहे. परत एकदा ऑन साइडला फटका खेळा, चेंडू हवेत आहे. खेळाडू कडनं परत एकदा झालेली चुकी. इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला भेटतो. चाका देखील इथं थोडासा नाराज असेल, कारण की चेंडूवरती थोडासा लेट आला होता आणि कॅच हे देखील महागत पडू शकतो तुम्हाला, कारण की हे कॅच धरणं खूप इम्पॉर्टंट होतं या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये षटकार मारून मॅच जिंकवली होती. या फलंदाजाने परत एकदा बिग हिट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप स्क्वेअर लेगला फेकून दिलाय चेंडू. आला तसा चेंडू वाहतोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. 29 धावा धाव फलकावरती. ट्रेडमार्क फटकेबाजी इथं चालू आहे सध्याला. ब्रँडेड फटकेबाजी सध्याला सुरू आहे राहुलच्या माध्यमातून. 29 धावा धाव फलकावरती. 2 षटकानंतर याच्या पहिल्या इनिंग मध्ये पण पाहिलं गेलं तर 29 झाले होते 2 षटकानंतर, पण त्याच्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी आला होता अभिजित आणि ओम. या 2 गोलंदाजांनी आपल्या संघाला कमबॅक करून दिलं होतं, ओम आणि अभिजितने. आणि परत बॉल फेकात परत एकदा जर पाहिलं गेलं तर 2 षटकानंतर 29 धावा झालेत. एक फलंदाज
इथं तिसऱ्या षटकामध्ये बाद झाला होता पहिल्या इनिंग मध्ये, पण दुसऱ्या इनिंग मध्ये दुसऱ्या षटकामध्ये एक फलंदाज बाद झाला. सध्याला बराबरीचा सामना सुरू आहे. आता पाहूया ओम सारखी गोलंदाजी हा गोलंदाज करेन का. मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती कुणाल आहे. कुणाल मागच्या मॅच मध्ये इथं मेडन ओव्हर टाकली होती या गोलंदाजाने, तोच कुणाल विदर्भ एक्सप्रेस मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवरती. हो परत एकदा इथे चुका घडताना पाहायला भेटत मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाकडनं. वाईट+1 इथं डबल इफेक्ट मैदानाच्या आत पडताना पाहायला भेटतोय. 12 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलताना पाहायला भेटतोय. चला ह्याच्यानंतरचा होणारा सामना टायगर बॉयज चिखली. कॅप्टन इथे येऊन थांबायचं लगेच. परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू. इथे पंच, इथे अंपायर, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मला वाटतं कॉल अंपायरने दिला होता बॉलरचा. इथं थोडासा नाराज होता, पण आविष्कार दाते यांनी इशारा दिला चेंडू व्हाईटच आहे, त्यामुळे मला वाटतं DRSचा वापर इथं गोलंदाजाने केलेला नाही. परत एकदा हलका त्याने स्टेअर करताना पाहायला भेटतो. तिथं खेळाडू आहे डीप स्क्वेअर लेगला. ठीक आहे परत एकदा खराब, पण बॅकअपला तिथं पॉईंटचा खेळाडू अवेलेबल होता. तोपर्यंत तिथं एक धाव पळून पूर्ण करणं पाहायला भेटतो. खेळपट्टीवरती एकही धाव आता एक चेंडू हाताळला, त्याच्यात 4 धावा खर्च केलेत या गोलंदाजाने. मागच्या मॅच मध्ये मिडल ओव्हर टाकली होती. 33 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. बॉल टू रन. कंपल्सरी चेस आहे. चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. इथे फलंदाज बांगे होते बाद. धक्का क्रमांक लागतो तो दुसरा. ओम न्यू बॅटर मैदानाच्या आत. याच खेळाडूंनी आपल्या संघाला कमबॅक करून दिलं होतं बॉलिंग करताना. आता पाहूया बॅटिंगची देखील जबाबदारी त्याच्यावरती सोपवली आहे. पाहूया कशी बॅटिंग करतोय, कारण की संघाला आता देखील सिंगल नंबरवरती भर दिली तर नक्कीच त्यांचा संघ इथं मॅचच्या विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. पण इथं विकेट टेकर गोलंदाज इथं पाचारण केलेलं संघनायक गणेशने, कारण की त्याच्यावरती विकेट घेण्याची जबाबदारी सोपवली होती आणि तोच काम इथं सध्याला करताना पाहायला भेटतो कुणाल. विदर्भाकडनं हा देखील खेळाडू भरपूर क्रिकेट खेळलेला आहे, पण आज या मॅच मध्ये या मैदानावरती आपलं नाव इथे सध्याला त्यांनी एक नाव करून दाखवलेले. याच मैदानावरती एक विक्रम करून दाखवलेले. या मैदानावरती पहिली मैदानावर टाकणार हाच गोलंदाज आहे. ओपन साईडला फटका खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे. एक धाव इथं प्राप्त करताना पाहिलं होतं विशाल. तिथं फिकी करतोय. तोपर्यंत दुसरा धावाचा इथं कॉल होणार नाही, कारण की येस वेट अँड नो हे 3 कॉल आता सध्याला दोन्ही बॅटरने वापरले होते. इथं एक धाववरती दोन्ही फलंदाज थांबताना पाहिलं. 34 धावा धावफलकावरती. 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. राहुल स्ट्राईक वरती. यात राहुलने आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 9 चेंडूमध्ये 23 धावा बनवलेल्या आहेत वैयक्तिक. परत एकदा चेंडू फिरताना पाहायला भेटतो. फिंगर रोल्स. इथे 1 बाउन्स. इथं अंपायर स्क्वेअर लेग अंपायर इथं वॉर्निंग देताना पाहायला भेटतोय. 1 बाउन्सचा इशारा येतोय. किरण स्क्वेअर लेग अंपायर आहे. परत एकदा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. परत एकदा वाईट चेंडू. 8 चेंडू मध्ये 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. हनुमानजींचे प्रोप्रायटर निलेश मोरे यांचं देखील हार्दिक स्वागत शांतराजा प्रतिष्ठान यांच्याकडनं. कवचला खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची कडा थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला भेटतोय. डिक्लेअर झोन मध्ये इथे चेंडू वेलाय. इथे एक धाव मिळताना पाहायला भेटतो तो माही 11 RSP फलटण या संघाला.
राहुल देखील दिमागदार पारी खेळताना पाहायला भेटतोय. त्याला माहिती आहे विकेटचं इथं किती महत्व आहे. जर राहुलचा विकेट गेला तर संघ अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे जमिनी लगत इथं फटके धावांची गरज असताना याच गोलंदाजाच्या मेडन ओव्हर टाकली होती. 6 गेंद्यावर 7 रन की जरूरत. शॉर्ट पिच चेंडू होता. कवसला डीप मध्ये खेळाडू आहे. इथे चेंडू अडवतोय फेकतोय तोपर्यंत इथं विशालची नजर नव्हती. फेकी देखील सुंदर होती पण तोपर्यंत इथं 2 धावा पूर्ण करताना पाहायला भेटतोय. 2 धावाच्या साह्याने इथे स्कोर कार्ड वरती भर लागताना पाहायला भेटती. 39 धावा धावफलकावरती 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. राहुल स्ट्राईक वरती. टायगर बॉयज चिखली कॅप्टन इथं पाठवून द्यायचे. जो संघ इथं पराभूत होईल तो टायगर बॉयज चिखली या संघाकडून खेळताना पाहायला भेटणार आहे विरोधात. फटका खेळलाय इथं कवचच्या दिशेने खेळाडू 2 इथं चेंडूवरती येत आहे. पहिली धाव इथं पूर्ण केली. दुसऱ्याचा देखील प्रयत्न पण फेकी थोडीशी स्ट्राईक एंडच्या दिशेने फेकताना पाहायला भेटतोय. फेकी थोडीशी स्लो जाताना पाहायला भेटतोय. तोपर्यंत 3 धावांची गरज. राहुल 14 चेंडूमध्ये आतापर्यंत 28 धावा इथं बनवलेल्या आहेत. फुल टॉस विनिंग षटकार खेचतोय. राहुलच्या पाठवंड येतोय. अप्रतिम फटकेबाजी. याचबरोबर RSP माही 11 फलटण संघ हा विजय होतोय. आणि याच्यानंतरचा होणार सामना टायगर बॉयज चिखली मंगलमूर्ती इन्फ्रा. चला गणेश भाऊ आपण लगेच यायचं टॉस साठी. चला वेळेचं बंधन आहे मित्रांनो. थोडं सहकार्य करा.